नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 8 इंग्लिश यामधील 3.2 द सॉन्ग ऑफ सॉंग्स याचा इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. बघूया फर्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस बाय यूजिंग द गिव्हन वर्ड्स ऑर फ्रेजेस. म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमचे स्वतःचे सेंटेन्स वापरून या ठिकाणी जे शब्द दिलेले आहे किंवा फ्रेजेस दिलेले आहे त्या संदर्भात तुम्हाला एखादं वाक्य लिहायचं आहे. बघा, या प्रकारे फर्स्ट वर्ड आहे वंडरफुल. या प्रकारे आपण सेंटेन्स लिहू शकतो, व्हॉट अ वंडरफुल सीन दॅट वॉज. सेकंड आहे सुपर्ब. सेंटेन्स आहे या प्रकारे, हिज हँडरायटिंग इज रिअली सुपर्ब. नेक्स्ट व्हेरी वेल. सेंटेन्स आहे या प्रकारे, माय सिस्टर हॅज बीन डुईंग व्हेरी वेल इन हर स्टडीज. नेक्स्ट सो ब्युटिफुल अँड डिवाइन. सेंटेन्स आहे, द म्युझिक इज सो ब्युटिफुल अँड डिव्हाइन. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2, फ्रॉम द स्टोरी मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू म्युझिक. या ठिकाणी आपल्याला संगीताशी रिलेटेड या स्टोरीमध्ये आलेले शब्द लिहायचे आहे. बघा, वर्ड्स रिलेटेड टू म्युझिक. फर्स्ट वर्ड आहे म्युझिशियन. नेक्स्ट आहे राग. नेक्स्ट व्हॉइस. नेक्स्ट आहे सिंग. नेक्स्ट वर्ड आहे उस्ताद, म्युझिक, तानपुरा, तानसेन, टीचर, संत हरिदास. हे सर्व वर्ड्स रिलेटेड टू म्युझिक आहे, म्हणजे संगीताशी हे सर्व शब्द रिलेटेड आहेत, संबंधित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3, हू सेड टू whom अँड व्हेन ऑर व्हाय. म्हणजे या ठिकाणी जे दिलेली सेंटेन्स आहे ती कोणी म्हटली आहे, नंतर का म्हटली आहे आणि केव्हा म्हटली आहे याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. बघा, या ठिकाणी काही सेंटेन्सेस दिले आहे. आता या ठिकाणी आपल्याला या प्रकारचा हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. हू म्हणजे हे सेंटेन्स कोणी म्हटलं आहे, नंतर whom म्हणजे कोणासाठी म्हटलं आहे आणि केव्हा किंवा का म्हटलं आहे. बघा, फर्स्ट सेंटेन्स आहे, देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. म्हणजे मी त्याला ते गाणं माझ्या दरबारामध्ये म्हणायलाच लावणार आहे. असे कोणी म्हटले आहे तर अकबरने. कोणाला म्हटलं आहे तर बिरबलला. आणि केव्हा म्हटलं तर व्हेन तानसेन सेड समवन सिंग्स बेटर दॅन हिम. सेकंड सेंटेन्स आहे, आय शॅल गो ॲज अ हंबल लव्हर ऑफ म्युझिक. हे सेंटेन्स कोणी म्हटलं तर अकबरने. कोणासाठी म्हटलं किंवा कोणाकडे म्हटलं तर तानसेनला म्हटलं. आणि केव्हा म्हटलं तर व्हेन तानसेन टोल्ड अकबर दॅट ही वुड नॉट कम ॲज एम्परर. नेक्स्ट सेंटेन्स आहे, व्हॉट हॅज हॅपन टू यू. असे कोण म्हणालं तर संत हरिदास. कोणासाठी म्हटला तर तानसेनला म्हणाला. आणि केव्हा म्हणाला तर व्हेन ही मेड अ डेलिब्रेट मिस्टेक. नेक्स्ट, हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिव्हाइन. हे सेंटेन्स कोणी म्हटलेलं आहे तर तानसेनने. केव्हा म्हटले आहे, कोणाला म्हटले आहे तर अकबरला. आणि केव्हा म्हटले तर व्हेन अकबर आस्क हिम व्हाय ही कुडंट सिंग लाईक हिज गुरु. अशा प्रकारे हा चार्ट आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. नेक्स्ट बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 4, मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाईप्स. बघा, आता या ठिकाणी सेंटेन्सेस दिले आहे आणि त्यांचे टाईप्स दिले आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे, व्हॉट हॅज हॅपन टू यू क्वेश्चन मार्क. आता या ठिकाणी दिलेले जे फर्स्ट सेंटेन्स आहे ते इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. नेक्स्ट बघणार आहोत, आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. हे जे सेंटेन्स आहे हे स्टेटमेंट आहे किंवा असर्टिव्ह सेंटेन्स आहे. थर्ड स्टेटमेंट आहे वंडरफुल एक्सक्लेमेशन मार्क, म्हणजे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. फोर्थ आहे नो नॉट इव्हन देन. या ठिकाणी हे जे फोर्थ सेंटेन्स आहे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि फिफ्थ सेंटेन्स आहे टेक मी टू हिम. हे जे सेंटेन्स आहे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. 5,
मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन फ्रॉम द वर्ड एक्झासेपरेटेड. बघा आता या ठिकाणी हा जो दिलेला शब्द आहे, या शब्दापासून आपल्याला जास्तीत जास्त शब्द बनवायचे आहे. बघा या प्रकारे आपण यापासून वर्ड्स बनवू शकतो. फर्स्ट वर्ड आहे स्प्रेड, नेक्स्ट वर्ड आहे रीड, नेक्स्ट वर्ड बनवू शकतो ट्रेड, नेक्स्ट स्पीड, नेक्स्ट वर्ड बनवू शकतो ट्रॅप, सीट, सीड, डेट, डिअर, डिअर, ट्री, सारी, रॅट, इयर, इट, टी, पी, सी, सी आणि रेड. बघा या प्रकारचे 20 वर्ड्स या दिलेल्या शब्दांमधील अक्षरे वापरून आपण या प्रकारे हे 20 वर्ड्स बनवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 6. राईट T फॉर ट्रू, NT फॉर नॉट ट्रू अँड CNS फॉर कॅन नॉट से. म्हणजे या ठिकाणी आपल्याला शॉर्ट फॉर्म वापरायचे आहे. जर एखादा सेंटेन्स ट्रू असेल तर टी म्हणायचं आहे, नॉट ट्रू असेल तर NT म्हणायचं आहे आणि कॅन नॉट से असेल तर CNS वापरायचं आहे. बघा या प्रकारे फर्स्ट दिला आहे, एम्पेरियर अकबर ग्रेटली ॲडमायर्ड तानसेन्स म्युझिक बट नाऊ ही वॉज बोर्ड विथ इट. हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे हे नॉट ट्रू आहे. सेकंड सेंटेन्स आहे, अकबर वॉज ॲरोगंट अँड एक्सपेक्टेड ऑल हिज सब्जेक्ट टू ओबे हिज कमांड्स. सेकंड जे सेंटेन्स आहे हे नॉट ट्रू आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, गुरुजी रेकॉग्नाइज द किंग. या ठिकाणी जे सेंटेन्स आहे हे CNS आहे म्हणजे कॅन नॉट से आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, इन स्पाइट ऑफ बीइंग अ ग्रेट सिंगर तानसेन कंटिन्यू टू मेक डेलिब्रेट मिस्टेक. हे जे सेंटेन्स आहे हे ट्रू आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, एनी एफर्ट डेडिकेटेड टू गॉड टर्न्स टू बी बेस्ट. आता हे जे सेंटेन्स आहे हे ट्रू आहे. अशा प्रकारे आपण जे दिलेले सेंटेन्स आहे ते शॉर्ट फॉर्म वापरून लिहिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 7. डिस्कस अँड राईट ब्रीफली. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वुड हॅपन इफ द एम्पेरियर अकबर वुड समवन संत हरिदास. म्हणजे जर राजा अकबराने संत हरिदास यांना बोलावणे पाठवले तर काय घडू शकतं. याचा आन्सर आहे या प्रकारे, इफ द एम्पेरियर अकबर वुड समवन संत हरिदास ही वुडंट हॅव कम टू हिज कोर्ट. The emperor would have been felt insulted, and even Tansen would have been hurt. And if he wouldn't have come to his court, the emperor would have given him punishment by bringing him in front of him, by sending his men. He would not be able to listen to the music of Sant Haridas. म्हणजे जर राजा अकबराने संत हरिदास यांना बोलावणे पाठवले तर ते जर कोर्टामध्ये आले नाहीत तर या ठिकाणी राजा अकबर यांचा अपमान होऊ शकतो. तसेच तानसेन सुद्धा दुखावला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे जर ते कोर्टामध्ये आले नाहीत, संत हरिदास जर कोर्टामध्ये आले नाहीत तर राजा अकबर त्यांना शिक्षा सुद्धा देऊ शकतो बाय सेंडिंग हिज मेन. म्हणजे राजा त्याची माणसे पाठवून संत हरिदास यांना दरबारात बोलवू शकतो आणि त्यांना पनिशमेंट देऊ शकतो आणि संत हरिदास यांचं म्युझिक सुद्धा राजा ऐकणार नाही. अशा प्रकारची कंडिशन घडू शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड अ ब्लाइंड पर्सन सिंगिंग सॉन्ग मेलोडियसली फॉर बेगिंग. बघा आता या ठिकाणी याचा आन्सर आहे या प्रकारे, इफ आय फाइंड अ ब्लाइंड पर्सन सिंगिंग सॉंग्स मेलोडियसली फॉर बेगिंग आय वुड आस्क हिम अबाउट हिज एज्युकेशन. I would ask him about his educational qualification in music. If he is well qualified, I will take him to my school and I will request my school authorities to depute him as a music teacher so that we would enjoy his melodious voice
अँड ही वूड अर्न हिज ब्रेड अँड बटर इन्स्टेड ऑफ बेगिंग. म्हणजे या ठिकाणी बघा, जर आपल्याला एखादा अंध व्यक्ती गाणं गाताना दिसला, अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये तो गाणं गात आहे आणि भीक मागत आहे, तर या कंडिशनमध्ये आपण काय करणार? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे या प्रकारे. जर एखादी अंध व्यक्ती खूप सुंदर असे गाणं गाऊन जर भीक मागत असेल, तर मी त्याला त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन विचारणार, म्हणजे म्युझिकमध्ये, संगीतामध्ये त्याने काय शिक्षण घेतलेलं आहे हे विचारणार. नंतर जर तो व्यवस्थित क्वालिफाईड असेल तर मी त्याला माझ्या स्कूलमध्ये घेऊन जाईल आणि जे स्कूलचे अथॉरिटीज असणार त्यांना मी रिक्वेस्ट करेल, जेणेकरून त्या अंध पर्सनला आमच्या स्कूलमध्ये म्युझिक टीचर म्हणून त्याची अपॉइंटमेंट होऊ शकेल, जेणेकरून तो चांगलं अर्न करू शकेल, त्याचं स्वतःचं ब्रेड बटर तो अर्न करू शकेल, म्हणजे भीक मागण्यापेक्षा तो स्वतःचं कमवून तो खाऊ शकेल. अशा प्रकारे या ठिकाणी हे आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 8, स्टडी द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स. त्यातील फर्स्ट दिले आहे. फर्स्टमध्ये ए आहे, ही ओर अ शर्ट मेड ऑफ कॉटन. आता या ठिकाणी मेड ऑफ कॉटन या ग्रुप ऑफ वर्ड्सला अंडरलाईन केलेला आहे. आता या ठिकाणी मेड ऑफ कॉटन हे फक्त ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. या ठिकाणी सब्जेक्ट नाही आहे किंवा मेन व्हर्ब नाही आहे, त्यामुळे ही दिलेली ग्रुप ऑफ वर्ड्स फक्त फ्रेज आहे. नंतर सेकंड बी बघणार आहोत. त्यातील ही ओर अ शर्ट व्हिच वॉज मेड ऑफ कॉटन. आता या ठिकाणी पूर्ण लाईनला अंडरलाईन केलेला आहे. या ठिकाणी हे क्लॉज आहे, कारण या वाक्यामध्ये सब्जेक्ट सुद्धा आहे, प्रिन्सिपल आहे किंवा मेन व्हर्ब सुद्धा आलेला आहे, त्यामुळे ती क्लॉज आहे. सेकंड सेंटेन्स आहे, त्यातील ए दिला आहे, आर यू शुअर ऑफ युअर इनोसन्स. आता या ठिकाणी ऑफ युअर इनोसन्स अंडरलाईन केलेला आहे. या ठिकाणी ऑफ युअर इनोसन्स हे फक्त ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. या ठिकाणी सब्जेक्ट किंवा मेन व्हर्ब नाहीये, त्यामुळे ती फ्रेज आहे. त्यातील बी बघणार आहोत, आर यू शुअर दॅट यू आर इनोसंट. आता या ठिकाणी दॅट यू आर इनोसंट या ठिकाणी वाक्याला अंडरलाईन केलेलं आहे. या वाक्यामध्ये सब्जेक्ट सुद्धा आहे, मेन व्हर्ब सुद्धा आहे, त्यामुळे दॅट यू आर इनोसंट हे क्लॉज आहे. थर्ड बघणार आहोत. त्यातील ए दिला आहे, धिस इज द एक्झॅक्ट रिझन फॉर हिज फेल्युअर. आता या ठिकाणी फॉर हिज फेल्युअर ही फ्रेज आहे, कारण फॉर हिज फेल्युअर हे फक्त ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. या ठिकाणी सब्जेक्ट किंवा मेन व्हर्ब नाहीये, त्यामुळे फॉर हिज फेल्युअर हे फक्त फ्रेज आहे. त्यातील बी बघणार आहोत, दिस इज एक्झॅक्टली व्हाय ही हॅज फेल्ड. आता या ठिकाणी व्हाय ही हॅज फेल्ड या ठिकाणी ही हा सब्जेक्ट आहे, हॅज हे व्हर्ब आहे, त्यामुळे ही क्लॉज आहे. फोर्थ बघणार आहोत. त्यातील ए आला आहे, आफ्टर फिनिशिंग हिज वर्क ही वेंट होम. आता या ठिकाणी आफ्टर फिनिशिंग हिज वर्क या ठिकाणी हे फक्त ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. या ठिकाणी सब्जेक्ट किंवा मेन व्हर्ब नाहीये, त्यामुळे ती फ्रेज आहे. आता सेकंड बघणार आहोत. त्यातील बी, ही फिनिश्ड हिज वर्क अँड ही वेंट होम. आता बघा, ही फिनिश्ड हिज वर्क या ठिकाणी सब्जेक्ट सुद्धा आहे, व्हर्ब सुद्धा आलेला आहे, त्यामुळे हे क्लॉज आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे स्टडी केलेलं आहे. बघा, आता या ठिकाणी फ्रेज म्हणजे काय आणि क्लॉज म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत. बघा या प्रकारे, you will notice that all underlined group of words in the sentence mark A merely refer to a concept or expression. They do not contain a subject or main or principal verb such as group of words or unit of a sentence is called phrase. आता आपण जी चारही वाक्य बघितली त्या चारही वाक्यांमधील जो ए पार्ट होता त्यामध्ये एक्सप्रेशन आलेले होते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सब्जेक्ट किंवा मेन व्हर्ब आलेला नव्हता, फक्त ग्रुप ऑफ वर्ड्स आलेले होते किंवा युनिट ऑफ सेंटेन्स आलेलं होतं, त्यालाच आपण फ्रेज असे म्हटले.
आता बी पार्ट जो होता त्यामध्ये काय होतं, ईच ऑफ द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स इन द सेंटेन्स मार्क बी कन्व्हे अ थॉट ऑर कन्सेप्ट अँड हॅव सब्जेक्ट अँड अ प्रिन्सिपल ऑर मेन व्हर्ब. बघा आता या ठिकाणी जो बी पार्ट होता त्या बी पार्टमध्ये व्यवस्थितपणे एखादा विचार, एखादा कन्सेप्ट किंवा सब्जेक्ट, प्रिन्सिपल किंवा मेन व्हर्ब आलेलं होतं. म्हणूनच त्या पार्टला आपण धिस युनिट ऑर पार्ट ऑफ अ सेंटेन्स इज कॉल्ड क्लॉज. त्या पार्टला किंवा युनिटला काय म्हटलं गेलं आहे तर ते म्हणजे क्लॉज. पुढे बघणार आहोत. से व्हेदर द अंडरलाईन आर फ्रेजेस ऑर क्लॉजेस. बघा आता या ठिकाणी दिलेले वाक्यांमधील अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स आहे ती फ्रेजेस आहेत का क्लॉजेस आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. बघा आता द म्युझिशियन लेड हिज तानापुरा ऑन द कार्पेट. या ठिकाणी ऑन द कार्पेटला अंडरलाईन केलेला आहे. या ठिकाणी ऑन द कार्पेट ही फ्रेज आहे. सेकंड सेंटेन्स आहे देअर इज समवन हू सिंग्स फार बेटर. या ठिकाणी देअर इज समवनला अंडरलाईन केलेला आहे. या ठिकाणी ही क्लॉज आहे. नेक्स्ट थर्ड सेंटेन्स आहे ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द लाईफ ऑफ अ हर्मिट. या ठिकाणी ही लिव्ड द लाईफ ऑफ हर्मिट याला अंडरलाईन केलेला आहे. या ठिकाणी ही क्लॉज आहे. फोर्थ बघणार आहोत द म्युझिक स्प्रेड लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डाऊन. आता या ठिकाणी द फर्स्ट ग्लिमर ऑफ डाऊन याला अंडरलाईन केलेला आहे आणि या ठिकाणी ही ग्रुप ऑफ वर्ड्स आहे त्यामुळे ती फ्रेज आहे. नेक्स्ट बघणार आहोत फिफ्थ सेंटेन्स आहे हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज साऊल. या ठिकाणी फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज साऊल याला अंडरलाईन केलेला आहे त्यामुळे ही फ्रेज आहे कारण या ठिकाणी फक्त ग्रुप ऑफ वर्ड्स आलेले आहे त्यामुळे ती फ्रेज आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ॲज दे वॉक बॅक द एम्पेरर सडनली ब्रोक द सायलेन्स. या ठिकाणी द एम्पेरियर सडनली ब्रोक द सायलेन्स याला अंडरलाईन केलेलं आहे आणि ही क्लॉज आहे कारण या ठिकाणी सब्जेक्ट सुद्धा आला आहे आणि वेन व्हर्ब सुद्धा आलेला आहे त्यामुळे ते क्लॉज आहे. क्वेश्चन नंबर 9. आता या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. डिव्हाइड द क्लास इंटू 2 ग्रुप्स. टीचर डिव्हाइड द स्टोरी इंटू 2 पार्ट्स. म्हणजे या ठिकाणी टीचर क्लासला 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड करणार आहे. त्याचप्रमाणे जी स्टोरी आहे तिला सुद्धा 2 पार्ट्समध्ये डिव्हाइड करणार आहेत. ईच ग्रुप शुड बी अलॉटेड 1 पार्ट टू बी कन्व्हर्टेड टू अ प्ले ऑर स्किट फॉर्मॅट. म्हणजे जो ग्रुप आहे ज्या ग्रुपला जो पार्ट देण्यात आलेला आहे तो पार्ट ते विद्यार्थी प्लेमध्ये कन्व्हर्ट करणार आहेत. नंतर कंबाईन द 2 पार्ट्स म्हणजे अशा प्रकारे जे 2 पार्ट्स आपण बनवले होते ते दोन्ही पार्ट्स आपण कंबाईन करणार आहोत. सच दॅट द एंटायर स्टोरी इज कन्व्हर्टेड टू अ प्ले. अशा प्रकारे ते दोन्ही पार्ट कंबाईन केल्यानंतर ती जी पूर्ण स्टोरी आहे एका नाटकामध्ये रूपांतरित होणार आहे. ऑल्सो गिव्ज अ सुटेबल टायटल. नंतर त्या स्टोरीला सुटेबल असं टायटल द्यायचं आहे. नंतर ते जे नाटक तयार झालेलं आहे त्याला क्लासमध्ये त्याचं सादरीकरण करायचं आहे. अशा प्रकारची ही ॲक्टिव्हिटी आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 10. सर्च ऑन द इंटरनेट द इन्फॉर्मेशन अबाउट तानसेन अँड एनी 2 ग्रेट आर्टिस्ट ऑर म्युझिशियन विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. नेम दिला आहे भीमसेन गुरुराज जोशी. प्लेस ऑफ बर्थ रॉन, डिस्ट्रिक्ट गडाग इन कर्नाटका. म्युझिक ऑर आर्ट हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिक, डिव्होशनल सॉन्ग. अवॉर्ड्स अँड ऑनर्स पद्मश्री इन 1972, पद्मभूषण इन 1999, भारतरत्न इन 2009. अशा प्रकारे या ठिकाणी भीमसेन जोशी यांच्याबद्दल आपण ही माहिती मिळवली आहे. नेक्स्ट बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे या ठिकाणी कलेक्ट एनी 5 स्टोरीज ऑफ अकबर अँड बिरबल, प्रेझेंट ऑर राईट एनी ऑफ देम इन द क्लास. म्हणजे या ठिकाणी अकबर आणि बिरबल यांच्या 5 स्टोरी आपल्याला कलेक्ट करायच्या आहे आणि त्या आपल्याला
क्लासमध्ये प्रेझेंट करायचे आहे किंवा तुम्हाला त्या स्टोरी लिहायच्या आहेत. अशा प्रकारे आज आपण द सॉन्ग ऑफ द सॉंग्स या पाठाचा स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.